नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ दे. आज ब्लॉगला थोडी लेटच सुरुवात केली. अगदी रखरखत ऊन चालू झालं आहे. काय म्हणतात ते, उन्हाळा अगदी चरमसीमा पे आहे. ही शोभेची झाडं बऱ्यापैकी तग धरायला लागलीत आणि त्याविषयी हँगिंगमध्ये लावलेली अक्षय रंगानं आणलेली ती पण जगली असं म्हणायला हरकत नाही, कारण ती फुलायला लागली. ही माती लागली म्हणजे ती सगळं मी चिखलातच सगळं ते करत होतं. थोड्या दिवसांनी जाईल नवीन पालवी आले की. चला, रोजची कामं तर मी आता दाखवत नाही, कारण का तो रोज तेच दाखवायचं जरा थोडं अवघडच जातं मला, त्याच्यामुळे रोजची कामं नाही दाखवत. आणि आता हे बघा, गेट सुकलं आहे बऱ्यापैकी. सुकलं आहे, हाताला आता लागत नाही आहे कुठेच कलर. सो काही ठिकाणी कलर काढायचा राहिला आहे. इथे ते काय तिथे लावता येईल. मेन कलर जमिनीखाली जाणारा हा भाग होता, हा इथून खाली जाणारा जमिनीखालचा भाग होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे भिंतीकडची बाजू ओके करायची होती. बाकीचा कलर आपण कधीही काढू शकतो. सो मी पहिल्यांदा तेच करून घेतलं. ही लाईन पूर्ण क्लिअर केली आणि जमिनीखाली जाणारा हा जो भाग आहे तो क्लिअर करून घेतला. आणि गेटलाच वापरायचं म्हणून मी काही स्पॉट घासले नाहीत, तशी काही गरज नाही, दिसत नाही ते. बघा, छोटे छोटेच मारले होते, काय मोठं असं काय आलं नाही त्याला, त्याच्यामुळे काही घासायचं एवढे कष्ट घेतले नाहीत. चला आता लावून घेतो गेट हे बाहेर. आणि त्याच्यानंतर आता तो ट्रॅक तयार करायला कधी येतो आहे काय आयडिया नाही मला त्याची, पण आता सध्या तरी मी हे गेट, छोटं गेट लावून घेतो, म्हणजे मला थोडंसं ते बरं पडेल. चला, आता आमचं मनूला इकडे ओरडत येणार आहे. हे ओले माझे बाबू, ते आलं, कळलं तुला मी बाहेर आलो ते. चल ये ना माझे बाबू ते. चल चल. हे असं असतं, आम्ही बाहेर आले की त्याला पण बाहेर यायचं असतं, खेळायला, पायावर उड्या मारायला. चला लावून घेऊया. चला, हे गेट तर बनवून तयार झालेलं आहे, आणून ठेवलं इथे. बाकी सगळं साहित्य, लेवल ट्यूब वगैरे आणून ठेवली इथे. आणि आता घेतो आवरायला. चला लावून घेऊया गेट. चला, गेट बसवून घेतलं आणि त्याच्यावर लेवल ट्यूब होती ती ठेवून म्हटलं त्याची एक लेवल करून घेऊया, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित होईल. आणि त्याच्या अगोदर ट्राय केलं की व्यवस्थित ओपन होतं की नाही, आणि मग एक 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 खिळा मारून ते पूर्ण केला. कारण कायला तिथे बाजूला आवळ्याचं झाड आहे, याच्यामुळे ते पटकन लागणं शक्य नाही आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळी एक एक खिळा हळूहळू मारावा लागतो. हे बघा, झालं आता ओके गेट. हे बघा, गेट लावून झालेलं आहे. इझिली मूव्ह पण होतं. आता विषय काय माहिती आहे, हा गेट थोडासा वरती येणार आहे, म्हणजे या लेवलच्या जरासं वरती येईल, नाही या लेवलच येईल. खाली एक अर्धा इंचाचा कोबा होईल. त्याच्यानंतर हे व्हील आहेत, हे अर्धा इंचाचे आहेत, त्याच्यामुळे हा लेवल होऊन जाईल याची. चला आता बघतो, इथे सिमेंट घालून घ्यायचा विचार करतो. तशी गरज काय लागणार नाही वाटतं, कारण घट्ट झालं आहे. चला, गेट लावून झालेलं आहे. हे बघा, गेट लावून झालं आहे. फक्त त्या दिवशी परताला मिळत नव्हता ओला कलर असल्यामुळे, त्यामुळे हा इथे कलर काढायचा राहिला आहे. ते काय एकच पट्टी येते, मारून टाकेन, त्याचा काही विषय येत नाही एवढा. व्यवस्थित ऑपरेट होतं. फक्त आता ह्या इथे खाली एक बाईकचा होल करायचं, सॉरी 2x2चा, त्यात लॉक सिस्टीम बसवायची याची. आणि हा तिकडे सरकवायचा गेट. याचा फक्त ट्रॅक बांधून घ्यायचं का काम झालं. आणि मला लागला एक खोकला, काही खरं नाही. आणि हे बघा, समोर होतं सनसेट छानपैकी. चला, हे पेंटचं काम काय संध्याकाळी का उद्या करून घेईन.
सध्या तरी एवढं काम झालेलं आहे. चलो पाणी सोडलं आहे, पाणी लावून घेतो झाडांना. आणि ह्याचं बघ काय चाललं आहे इकडे मस्त बोंड पाहिजेत त्याला वरची. पण थोडं रात्रीच बघतो हे, कारण मी रात्रीच बाहेर बसायला येतो. पण आता आहे बघा दिवसाचं हे असं काहीसं दिसतं. हे बघा एक जुना फोटो आहे आणि हा आत्ताचा एक फोटो. जुने फोटो मी शेअर करतो आणि हा आत्ताचा फोटो. तू माकड आहे होय? माकड आहे तू होय? तू माकड आहेस का? चिकू काढायला वर तेलेस माकड आहेस का? मला मारायचं नाही, माझा व्हिडिओ करायचा सांगायला त्यांना, माझा व्हिडिओ काढायचाच आहे. तू काही कर, मला व्हिडिओ काढायचा आहे तुझा. रागाला व्हिडिओ काढतो मला माकडाला. माकड आहे आमचं हे माकड. गुलाबांचे ना बहर येऊन गेला आहे, तर बरीच गुलाबं आहेत जी फुलून गेलेली आहेत. त्यांना कट करून टाकतो म्हणजे खालच्या यानं त्यांना सपोर्ट व्यवस्थित मिळेल. झालं तर बघू कुठं लावता येईल. खूप खालनं कापलं त्याला. असेच जे उमलून गेलेत ते कट करून टाकतो म्हणजे असे चांगले हे येतात, कोंब येतात त्याला. चला